आता पाहूयात 50 बातम्या सुपरफास्ट स्वरूपात। उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार, भाजप आमदार गणपत गायकवाडांकडून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांवर गोळीबार, जागेच्या वादावरून गोळीबार झाल्याची माहिती। उल्हासनगर फायरिंग प्रकरणी आमदार गणपत गायकवाडांसह 2 जणांवर गुन्हा दाखल, गणपत गायकवाडांसह तिघेही पोलिसांच्या ताब्यात। महेश गायकवाडांवरती ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार, शरीरातून 6 गोळ्या बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया झाली यशस्वी। गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाडांसह राहुल पाटीलही जखमी। ज्युपिटर हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, हॉस्पिटल बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, गोळीबाराच्या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण। श्रीकांत शिंदेंकडून महेश गायकवाडांची विचारपूस, रुग्णालयात दाखल केल्यानंतर श्रीकांत शिंदेंकडून विचारपूस। कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, सर्वांना कायदा आणि नियम सारखे, फडणवीसांशी सविस्तर चर्चा करून याविषयीची माहिती घेईन। उल्हासनगर गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारांकडूनच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे, असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता। पोलीस स्टेशनमधील गोळीबाराच्या घटनेवर वडेट्टीवारांचं ट्विट। एसीबी चौकशीमध्ये राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ, साळवी यांच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला, अटकपूर्व जामिनासाठी साळवी हायकोर्टात जाणार। टोलच्या मुद्द्यावरती आज राज ठाकरे शिंदेंना भेटणार, माझा टोलला विरोध नाही, टोल वसुली कशी होते हा मुद्दा, एवढ्या काळात हायवेचे पैसे वसूल झाले नाहीत का, असाही सवाल। अहमदनगरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळावा, मंत्री छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार, मेळाव्याची तयारी पूर्ण। जरांगेंनी आता एक मराठाऐवजी एक कुणबी लाख कुणबी म्हणावं, मराठा समाजाला ओबीसीत स्थान नाही, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवरती हल्लाबोल। माझी बायको ब्राह्मण, मग तिचा नातलगांना आरक्षण देणार का, सगळे सोयरे अधिसूचनेवरनं जितेंद्र आव्हाडांचा राज्य सवाल। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, फक्त मराठा आरक्षणाची मागणी राहिली, राज ठाकरेंचा खोचक टोला। विजयोत्सव साजरा केल्यानंतर आता पुन्हा उपोषण कशाला, राज ठाकरेंचा जरांगेंना सवाल। तर आंदोलनामागील वस्तुस्थिती मराठा बांधवांनी तपासून पाहावी, राज ठाकरेंचं आवाहन। राज ठाकरे कोणाची सुपारी घेऊन बोलतात ते आम्हाला माहिती, मराठे तुम्हाला मानणार नाहीत, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार। तुम्ही आरक्षणाचे विरोधक असल्यानंच मराठा आरक्षणाचा विषय तुम्हाला छोटा वाटतो, राज ठाकरेंच्या जरांगेंवरील वक्तव्यावर सचिन खरात यांची टीका। मनोज जरांगे पाटलांना आता सरकारी सुरक्षा असणार।